मित्रांनो, पोलीस फोर्स मधील अशा काही रँक्स आहेत ज्या आपण फक्त मूवीज मध्ये, पिक्चर्स मध्येच आपण ऐकल्या आहेत, पण रियालिटी मध्ये आपल्याला माहित नाही की त्या पोस्ट ऍक्च्युअल मध्ये काय आहेत, त्या रँक्स ऍक्च्युअल मध्ये काय आहेत. त्यांच्यामधूनच काही रँक आहेत एडीएल एसपी आणि एडीएल डीसीपी. तर मग हे रँक ऍक्च्युअल मध्ये काय आहेत, हे ऑफिसर्स ऍक्च्युअल मध्ये काय असतात आणि यांना कोणत्या ठिकाणी पोस्ट केले जाते, म्हणजे कोणत्या ठिकाणी हे आपल्याला बघायला मिळतात. तर मग हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला समजून जाईल की ह्या पोस्ट, ह्या रँक्स ऍक्च्युअल मध्ये काय असतात. तर यात सर्वात पहिला मुद्दा येतो, वेअर आर एडीएल एसपी मोस्टली पोस्टेड. यात सर्वात आधी एडीएल एसपी ची जर गोष्ट केली तर एडीएल एसपी मीन्स ऍडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. हे सामान्यतः जास्त करून आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवल मध्ये पोस्टेड आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे जिल्हा स्तरावर यांची पोस्टिंग जास्त करून असते. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये मुख्यतः हे आपल्याला बघायला मिळतात. यांचे काम असते लॉ अँड ऑर्डरला मेंटेन करणे, क्राईम कंट्रोल करणे यांसारखे काम त्यांच्या अंडरमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या डिस्ट्रिक्ट मध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये क्राईम रेट जर जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळत असेल तर त्या ठिकाणी एडीएल एसपी जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह आपल्याला बघायला मिळते. अशा ठिकाणी एडीएल एसपी जास्त प्रमाणे ऍक्टिव्ह बघायला मिळते. त्या ठिकाणी ते पोलीस फोर्सला खतरनाक लीड करतात आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन मध्ये एक सुपरविजन चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड करतात. त्यांच्या अंतर्गत क्राईम इन्व्हेस्टिगेशन चांगल्या प्रकारे पार पाडली जाते. ते या सर्व एरियांमध्ये आपली क्राईम कंट्रोलशी रिलेटेड सर्व प्रकारचे जे काही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दाखवतात आणि लास्ट मध्ये ते इन्शुअर करतात की पब्लिक सेफ्टी मेंटेन राहील का नाही. या सर्व जबाबदाऱ्या निभावून, त्या सर्व जबाबदाऱ्यांना पार पाडून ते लास्ट मध्ये डिसाईड करतात की पब्लिक सेफ्टी चांगल्या प्रकारे मेंटेन राहिली पाहिजे. याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो, वेअर आर एडीएल डीसीपी मोस्टली पोस्टेड. यात एडीएल डीसीपी म्हणजे ऍडिशनल डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. हे जास्त करून अर्बन एरियामध्ये पोस्टेड असतात. जिथे पण जे काही कमिशनर रँकचे जे काही ऑफिसर्स असतात हे जास्त करून अर्बन एरियामध्ये आपल्याला पोस्टेड बघायला मिळतात. जसे की मोठमोठ्या शहरांमध्ये, मोठमोठ्या सिटीज मध्ये आपल्याला हे ऑफिसर्स पोस्टेड बघायला मिळतात. तर मग ह्या सिटी लेवल मध्ये हे जास्त करून लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करण्याचे काम करतात. जसं की हे जास्त करून आपल्याला मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये आपल्याला बघायला मिळतात. मोठमोठे जे काही शहर आहेत यांच्यामध्ये आपल्याला कमिशनर रँक्सचे जे काही ऑफिसर्स आहेत, एडीएल डीसीपी यांसारखे जे काही रँक्स आहेत हे आपल्याला मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये आपल्याला बघायला मिळतात. जसं की दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कलकत्ता यांसारखे जे काही बिग सिटीज आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला कमिशनर रँक्सचे ऑफिसर्स आपल्याला जास्त करून बघायला मिळतात. एडीएल डीसीपी कडे सिटी पोलीसचे ऑपरेशन्स मॅनेज करण्याची जबाबदारी असते. हे जास्त करून ट्रॅफिक कंट्रोल करणे, पब्लिक इव्हेंट्सचे सिक्युरिटी अरेंजमेंट करणे आणि सिरियस क्राईमच्या इन्व्हेस्टिगेशनला चांगल्या प्रकारे हँडल करणे यांसारख्या जबाबदाऱ्यांना ते चांगल्या प्रकारे पार पाडत असतात. तर आता तुम्हाला आय होप की समजून गेलेले असेल की या दोन्ही रँक कशा प्रकारे वर्क करतात आणि यांची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्च्युअल मध्ये काय आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दोन्ही ज्या काही रँक आहेत ह्या इक्वल रँक आहेत. इक्वल रँक आहेत. आता तुम्ही विचार करत असणार की या दोन्ही रँक्सला वेगवेगळ्या ठिकाणी पोस्ट केले जाते, त्यांचे काम पण वेगवेगळे असते, तरी पण यांना इक्वल का मानले जाते. तर या दोन्ही पोलीस रँकचे जे काही जॉब रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी असतात या ऑलमोस्ट सेम असतात. ऑलमोस्ट सेम असतात, पण यांचे ऑपरेशन्स एरिया वेगवेगळे असते. हे आपापल्या प्रदेशामध्ये, आपापल्या क्षेत्रामध्ये लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. जसे की एडीएल एसपी असते हे डिस्ट्रिक्ट लेवलवर म्हणजे जिल्हा स्तरावर पोस्ट केले जातात. तसेच एडीएल डीसीपी जे काही असते हे सिटी लेवलवर पोस्ट केले जातात. म्हणून यांचे एरिया वेगवेगळे असले पण यांची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ऑलमोस्ट सेम आहे. ही गोष्ट आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे. याच्यानंतर तिसरा पॉइंट येतो, पॉवर्स अँड अथॉरिटी कंपॅरिझन. पॉवर्सचे कंपॅरिझन या ठिकाणी बोलले गेले, पण यांची पॉवर्स ऑलमोस्ट सेम आहे. तर या ठिकाणी आपण यांची पॉवर्स समजून घेणार आहोत. तर मग यात सर्वात पहिली जी काही पॉवर आहे, नंबर 1, लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करणे. तर मित्रांनो, कोणत्या पण इव्हेंट किंवा पॉलिटिकल पार्टीची रॅली जर होत असेल, तर मित्रांनो कोणत्या पण इव्हेंट किंवा पॉलिटिकल पार्टीची रॅली जर होत असेल तर ती एडिशनल एसपी आणि एडीएल डीसीपी यांच्या परमिशनने होत असते. आणि जर विथाऊट परमिशन जर काहीही झाले, काहीही रॅली जर विथाऊट परमिशन जर निघाली तर ती इलिगल मानली जाऊ शकते. म्हणजेच विदाऊट परमिशन जर जिल्हा स्तरावर अशा घटना घडल्या त्या ठिकाणी एडीएल एसपी ऍक्शन घेतात आणि जर सिटी लेवलवर अशा घटना विदाऊट परमिशन जर होत असतात तर त्या ठिकाणी एडीएल डीसीपी ऍक्शन घेतात. नंबर 2, इन्व्हेस्टिगेशन सुपरवाइज करणे. तर मित्रांनो, कुठल्याही मोठे क्रिमिनल केस मध्ये हे अधिकारी सर्वात मोठे सुपरवाइज असतात, सर्वात मोठे वरिष्ठ अधिकारी असतात. कोण? एडीएल एसपी आणि एडीएल डीसीपी. त्यांच्या देखरेखीखाली हे सर्व
क्रिमिनल केसेसची चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन होते आणि त्यांच्या थ्रू हे सर्व केसेस चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केले जातात, पार पाडले जातात. नंबर 3, परमिशन फॉर रेड. तर मित्रांनो, कुठल्याही ठिकाणी जर रेड जर पाडायची असेल तर त्या ठिकाणी ADL-SP आणि ADL-DCP यांची परमिशन घेणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यांची परवानगी जर असेल तर त्या ठिकाणी रेड पाडली जाऊ शकते. जर परवानगी नसेल तर त्या ठिकाणी जर रेड पडली तर ती इलिगल मानली जाईल. नंबर 4, ट्रॅफिक मॅनेजमेंट. तर मित्रांनो, ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी पण हे अधिकारी जबाबदार असतात. जसे की कोणत्या रोडला जर ब्लॉक करायची असेल तर त्या ठिकाणी यांची परवानगी असते. जर यांची परवानगी असेल तर त्या रोडला ब्लॉक केले जाईल. त्यानंतर मग ट्रॅफिक नियमांना, ट्रॅफिक रूल्सला एन्फोर्स करण्याचे अधिकार पण त्यांना असते. नंबर 5, पब्लिक सेफ्टी. तर मित्रांनो, पब्लिक सेफ्टीमध्ये जर बघायला गेले तर पब्लिक सेफ्टीसाठी महत्त्वाचे डिसिजन घेणे पण ADL-SP आणि ADL-DCP यांच्या अंतर्गत येते. त्यांना टोटली अधिकार असतो की ते कोणत्या पण एरियाला कर्फ्यू लावू शकतात, कोणत्या पण एरियाला सील करू शकतात. त्यांच्या परमिशनच्या थ्रू कोणत्या पण एरियाला कर्फ्यू लावली जाऊ शकते. जर परमिशन नसेल तर कोणत्याच एरियाला कर्फ्यू लावली जाऊ शकत नाही, सील केले जाऊ शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. म्हणून जे काही कोणत्या पण एरियाला बंद केले जाते, ब्लॉक केले जाते तर ते यांच्या अंतर्गतच केले जाते. नंबर 6, रिसोर्स अलोकेशन. तर मित्रांनो, पोलीस विभागात संसाधनांचे वाटप जसे की मॅन पॉवर, व्हेकल यांसारखे जे काही वाटप असतात यांच्यासाठी परवानगी ADL-SP आणि ADL-DCP यांच्या थ्रू मिळते. यांच्या थ्रू मॅन पॉवर आणि व्हेकल्स यांना वाटप केले जाते. नंबर 7, इलिगल ऍक्टिव्हिटीज क्रॉकडाऊन्स. जर एखाद्या परिसरात इलिगल ऍक्टिव्हिटीज होत असतील जसे की गॅम्बलिंग, ड्रग्ज स्मगलिंग यांसारख्या ज्या काही इलिगल ऍक्टिव्हिटीज जर होत असेल तर मग त्या ठिकाणी रेड पाडण्यासाठी ADL-SP आणि ADL-DCP यांची परवानगी असणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यांची परवानगी असेल तर त्या ठिकाणी रेड पाडले जाऊ शकते. जर यांची परवानगी नसेल तर मग ते सर्व ऍक्टिव्हिटीज कंटिन्यू ऍक्टिव्ह राहतील आणि चालत राहतील. नंबर 8, VIP सिक्युरिटी. तर मित्रांनो, एखाद्या शहरात जर VIP जर आला तर मग त्या ठिकाणी जर त्याला सिक्युरिटीची जर गरज भासली तर मग त्या ठिकाणी ADL-SP आणि ADL-DCP यांनी जर हो म्हटले तर त्यांना पोलीस फोर्सच्या थ्रू एक्स्ट्रा सिक्युरिटी फोर्स तैनात केली जाते. जर त्यांनी नाही जर म्हटले तर त्यांना आपल्या सिक्युरिटीचा मोठ्या प्रमाणात धोका असू शकतो. कोणाला? VIP लोकांना. आणि या सर्व जे काही पॉवर्स आहेत या सर्व पॉवर्स दोन्ही ऑफिसर्सला समान आहेत. दोन्हींना या सर्व पॉवर्सचा यूज करण्याचा अधिकार आहे, राईट्स आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ADL-SP हे जिल्हा स्तरावर या सर्व पॉवर्सचा, अथॉरिटीजचा, राईट्सचा यूज करू शकतो. कुठे? जिल्हा स्तरावर. तसेच ADL-DCP जे आहेत ते सिटी लेवलवर हे सर्व पॉवर्स ते यूज करू शकतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. फक्त एवढाच डिफरन्स आहे. आणि या दोन्ही पोस्ट इक्वल म्हणजे या दोन्ही रँक्सला इक्वल का मानले जाते हे पण तुम्हाला समजून गेलेले असेल, 100% समजून गेलेले असेल. पुढचा मुद्दा येतो, विच रँक इज द कन्सिडर द बेस्ट. त्यात ADL-DCP ची जर गोष्ट केली तर ADL-DCP ला जास्त प्रतिष्ठित अधिकारी मानले जाते. आता तर ते का, तर ते समजून घ्या. ADL-DCP कडे जास्त जबाबदाऱ्या असतात, जास्त क्षेत्र असते. त्यानंतर मग जास्त लोकांची जबाबदारी ADL-DCP कडे असते. म्हणून ADL-DCP ला जास्त प्रतिष्ठित अधिकारी मानले जाते. तसेच ADL-SP ची जर गोष्ट केली तर ADL-SP सुद्धा एक मोठी रँक आहे आणि बेस्ट रँक आहे. पण ADL-SP ला जास्त करून रुरल एरियामध्ये पोस्ट केले जाते. म्हणजे त्यांच्याकडे कमी अधिकाराचे क्षेत्र असते. म्हणून ADL-SP ला जास्त प्रतिष्ठित मानले जात नाही, तर ADL-DCP ला जास्त प्रतिष्ठित मानले जाते. ही गोष्ट आपल्याला समजून गेलेली असेल, डेफिनेटली समजून गेलेली असेल. आता तुम्हाला तुमच्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंग डिसाईड करायचे आहे की कोणती पोस्ट तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट पोस्ट आहे. तुम्हाला जिल्हा स्तरावर काम करायचे असेल तर मग एडिशनल SP म्हणजे ADL-SP तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट पोस्ट असू शकते. जर तुम्हाला सिटी लेवलवर जर काम करायचे असेल तर मग तुमच्यासाठी ऍडिशनल DCP म्हणजे ADL-DCP ही पोस्ट वन ऑफ द बेस्ट पोस्ट असू शकते. बाकी तुमच्या इंटरेस्टवर आहे, तुमच्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंग तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहे. तुम्हाला जर या पोस्टवर जर पुढे जायचे जर असेल तर. याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज हाऊ टू बिकम ADL-SP अँड ADL-DCP. सर्वात आधी ADL-SP बनण्याची प्रोसेस आपण या ठिकाणी बघूया. तर मग ADL-SP बनण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला SI बनावे लागेल, म्हणजे सब इन्स्पेक्टर तुम्हाला बनावे लागेल थ्रू स्टेट पोलीस एक्झामिनेशन. म्हणजे स्टेट पोलीस एक्झामिनेशनच्या थ्रू तुम्ही सब इन्स्पेक्टर बनू शकता. त्याच्यानंतर मग तुम्ही प्रमोशनच्या थ्रू DSP म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस बनू शकतात. त्याच्यानंतर मग गुड परफॉर्मन्स आणि एक्सपिरियन्सच्या बेसिसवर तुम्ही पुढे ADL-SP वर तुम्ही जाऊ शकता, ADL पोस्टवर तुम्ही जाऊ शकता. तसेच ADL-DCP बनण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला ACP बनावे लागेल, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस हे तुम्हाला
बनावे लागेल, ते पण कोणाच्या थ्रू, UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनच्या थ्रू तुम्हाला ACP बनावे लागेल. त्यानंतर मग पुढे प्रमोशन्स होऊन तुम्ही DCP या पोस्टवर जाऊ शकता. DCP म्हणजेच डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. आणि त्याच्यानंतर मग पुढे अजून गुड परफॉर्मन्स जर तुम्ही चांगल्या प्रकारे केला, तुमच्या गुड परफॉर्मन्सच्या बेसिसवर, एक्सपिरियन्सच्या बेसिसवर तुम्ही ऍडिशनल DCP बनू शकतात, म्हणजेच ADL DCP या पोस्टवर तुम्ही जाऊ शकतात. तर आय होप मित्रांनो आता तुम्हाला समजून गेलेले असेल की या दोन्ही रँक्स ऍक्च्युअल मध्ये काय आहेत, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. तर मित्रांनो या दोन्ही रँक्स रिलेटेड मी बॅटल कंपॅरिझन चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्याचे ट्राय केलेले आहे. आणि पोलीस रँकच्या जिथे पण रँक आहेत, म्हणजे पोलीस फोर्स मधील जिथे पण रँक्स असतात, त्या सर्व रँक्स रिलेटेड डिटेल कॉम्बो व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये चेकआउट करू शकतात. आणि त्यांच्यामध्ये ज्या काही इक्वल पोस्ट आहेत, समान पोस्ट आहेत, त्यांचे बॅटल कंपॅरिझन करण्याचे मी प्रॉमिस केले होते त्या व्हिडिओमध्ये. म्हणून मी जिथे पण इक्वल पोस्ट आहेत पोलीस फोर्स मधील, त्यांचे बॅटल कंपॅरिझन मी या ठिकाणी करत आहेत. तर मग ही दुसरी व्हिडिओ होती बॅटल कंपॅरिझन विषयी, म्हणजे ज्या काही इक्वल पोस्ट आहेत त्यांचे बॅटल कंपॅरिझन विषयी. आणि अजून तुम्हाला कोणत्या इक्वल पोस्ट रिलेटेड बॅटल कंपॅरिझन पाहिजे असेल तर मग तुम्ही मला लगेच कमेंट करायचे आहे, फटाफट कमेंट करायचे आहेत, तुमच्या कमेंटच्या अकॉर्डिंग पुढे व्हिडिओ मी आणणार आहे. चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी. चला तर मग तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत.